त्यात शिक्षण घेणार आहेस ही अभिमानाची बाब निश्चितच. मात्र तिथे जाऊन आपलं ध्येय काय आहे याचा विसर मात्र पडू देऊ नकोस. बाबा, अहो कसा विसरू? ज्या दिवशी चापेकर बंधूंना फाशी दिली गेली त्या दिवशी कुलदेवता आई भगवतीच्या साक्षीनं शपथ घेतली होती, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन. बाबा, मी अशा पुण्यात चाललोय जिथल्या मातीत माता जिजाऊंनी सोन्याचा फाळ चालवला होता, जिथे लाल महालात घुसून छत्रपती शिवरायांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली होती, जिथल्या बाजीरावासारख्या महान सेनानीने मराठ्यांच्या नावाचा धाक पार दिल्ली पल्याडही बसवला होता. आपणास मी वचन देतो की आपल्या मातृभूमीसाठी हे संपूर्ण आयुष्य वेचून टाकण्याची अगदी लहानपणीच घेतलेली शपथ मी एका क्षणासाठीही विसरणार नाही. समाजाच्या भल्यासाठी हा देह अखेरच्या क्षणापर्यंत झिजवत राहील. मला विश्वास आहे, घराची चिंता करू नकोस. मी समर्थ आहे सारं पाहायला. काळजी घे. यशस्वी भव. पुण्यात आल्यावर इथली पवित्र माती मी माथ्याला लावली. फर्ग्युसन महाविद्यालयात अभ्यास चालू असतानाच दुसऱ्या बाजूला इंग्रजांविरुद्ध काय करता येईल याचे आडाखेही बांधणं चालू होतं. यात माझे काही मित्रही सहभागी होते. मित्रांनो, आता केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे. इंग्रजांची दडपशाही आपल्याला मान्य नाही हे त्यांना दाखवून द्यायलाच हवं. त्यासाठी एक अभिनव कल्पना माझ्या डोक्यात आहे. विनायक, तू केवळ कल्पना मांड. तिला प्रत्यक्षात येण्यापासून इंग्रज सरकार हे रोखू शकणार नाहीत. इंग्रज आपल्या भारतीयांनी पिकवलेला माल कवडीमोल भावात विकत घेतात आणि तो इंग्लंडला पाठवतात. तिथून नवीन बनवून आणलेली वस्त्र इथं चढ्या भावाने विकतात. यातून इथल्या आपल्या बांधवांचे रोजगार गेलेत आणि आपला शेतकरी मजूर भीतीला लागला. तेव्हा आपण त्यांना आपला विरोध ठणकावून दाखवायला हवा आणि म्हणूनच आपण भारतातली पहिली विदेशी कापडांची होळी पुण्यात घडवून आणायला हवी. वा, अतिशय उत्तम कल्पना आहे. लोकांकडून कपडे आणायची जबाबदारी वाटून घेऊयात. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. नुसतं लोकांकडून कपडे आणायचे नाहीये, तर आधी स्वतःच्या विदेशी कापडांना स्वाहा करावं लागेल. तयार आहोत. मित्रांनो आणि पुणेकरांनो, चापेकर बंधूंनी आपल्या बलिदानानं महाराष्ट्रात क्रांतीची ज्योत पेटवली. ही ज्योत अशीच धगधगत राहील आणि तिचा वणवा होऊन संपूर्ण ब्रिटिश राजवट त्यात जळून खाक होईल यात शंकाच नाही. आजच्या या दिवशी चापेकर बंधूंना अभिवादन करून आपण या विदेशी कापडांची होळी करत आहोत. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या शिष्यवृत्तीमुळे मला इंग्लंडला शिकण्याची संधी मिळाली. विनायका, ज्या इंग्रजांविरुद्ध लढायची शपथ घेतली, आज त्यांच्याच भूमीत जायला निघालास. मित्रांनो, आपल्याला सशस्त्र क्रांती उभी करायची. त्यासाठी आपल्याला पिस्तूल हवीत, बॉम्ब कसे बनवायला हवेत याचं तंत्र शिकायला हवं. यासोबतच माझ्या मनात आणखी काहीतरी उदात्त योजना आहे. कसली? 1857च्या युद्धाच्या वेळी आपल्या भारतीयांनी जी क्रांती केली त्याला ब्रिटिशांनी केवळ बंड असं नाव दिलं, जेणेकरून यापुढे त्यावरून कोणी प्रेरणा घेऊन पुन्हा असं धारिष्ट्य करू नये. पण मी त्यांच्याच देशातल्या कागदपत्रांचा अभ्यास करून हे उदाहरणासही दाखवून देईन की 1857चं युद्ध केवळ बंड किंवा उठाव नव्हता, तर ते स्वातंत्र्य समोर होतं. विनायका, मानलं बाबा तुला. तुझ्या डोक्यात काय चाललेलं असतं याची कल्पनाच येत नाही रे.
इंग्लंडला जाऊन शिक्षण सुरू झालं. दुसऱ्या बाजूला बापटांसारख्या मराठी तरुणासोबत बॉम्ब बनवण्याचं तंत्र शिकलो. सोबतच तिथल्या अनेक लायब्ररी पालथ्या घातल्या आणि एक ग्रंथ साकारला, 1857चं स्वातंत्र्य समर.